तर लॉकडाऊनच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली आहे। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर 3 पेट्रोल पंपांपैकी 2 पेट्रोल पंप बंद पडलेले आहेत। तर जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील पेट्रोल पंपावर आज अचानक वाहनधारकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबलचक रांगा पेट्रोल पंपाबाहेर पाहायला मिळतात। पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक सकाळपासूनच कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दाखल झालेत। ट्रॅक्टर, जेसीबी सगळी इतर वाहनधारकांनी देखील जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे। तर सध्या हेच दृश्य आपल्याला जवळपास राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपावर पाहायला मिळतंय। आपल्या सगळ्या वाहनांसह वाहतूकदार किंवा शेतकरी किंवा अगदी सामान्य नागरिक या पेट्रोल पंपावर अशा मोठ्या रांगा लावतात। प्रत्येकाला आपल्या टाक्या फुल करायच्या आहेत कारण पेट्रोल टंचाई आहे अशा अफवा सगळ्या परिसरात पसरलेल्या आहेत। सोशल मीडियाद्वारे या अफवा पसरतात आणि त्याचा परिणाम असा पेट्रोल पंपावर पाहायला मिळतोय। पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे अधिकचं पेट्रोल भरून घेण्याकडे देखील कल आहे। अशा रीतीने आपल्याकडच्या टाक्या, कॅन सगळे गोष्टी घेऊन आता हे सगळे लोक पेट्रोल पंपावर दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे अधिकचं पेट्रोल भरून घेतल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय आणि त्याचा परिणामही मोठा होत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये असे आदेश जारी करण्यात आले आहेत की मर्यादित बंधनेतच किंवा मर्यादितच 200 रुपयाचं किंवा 2000 रुपयाचं चारचाकी वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध होणार आहे। मात्र काही जिल्ह्यांमध्ये अशी कुठलीही अट नाहीये। त्या पेट्रोल पंपावर अशा मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।